नमस्कार, जय मल्हार. मी पी.बी. कोकरे. सध्या महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा धूमधडाका जोमात चालू आहे आणि त्याचबरोबरीने कोकण पट्ट्यातील वैभववाडी तालुका आहे. त्या वैभववाडी तालुक्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. त्या तालुक्यामध्ये बहुसंख्येने असणारा जो धनगर समाज आहे, गेल्या अनेक वर्षापासून जो सत्ताधारी पक्ष आहे त्या सत्ताधारी पक्षाच्या पाठीशी ठाम उभं राहण्याचं काम केलंय आणि त्या पक्षाला भरभरून मतदान करण्याचं काम केलंय. आता लोकसभा असेल, विधानसभेला असेल, तो सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजप धनगर समाजाला मोजत नाही, जमेत धरत नाही. पण आम्हाला आशा होती, सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये धनगर समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी देऊन धनगर समाजाला न्याय देण्याचं काम कराल. पण तशा पद्धतीने ह्या भाजपने वैभववाडी तालुक्यामध्ये धनगर समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. ह्यांचा हेतू असाच आहे की आयुष्यभर फक्त ह्या धनगरांनी मतदान करत बसायचं आणि सत्तेच्या चाव्या आणि सत्तेच्या तिजोऱ्या फक्त आमच्याकडे ठेवायच्या. निवडणुकी प्रक्रियेमध्ये धनगर समाजाने सहभागीच होऊ नये, हा यांचा जो अजेंडा आहे, ह्या अजेंड्याचा मी प्रथमतः जाहीर निश्चित करतो. सध्या मी आपणास सर्वांना सांगू इच्छितो, भाजप सत्तेत आहे. वाराणसीमध्ये मणिकर्णिका जो घाट होता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या तिजोरीतला पैसा खर्च करून उभा केला होता, तो घाट तोडला. पुण्यश्लोक अहिल्यादेवीची मूर्ती तोडायचं काम केलं, ती मूर्ती पायधळी तोडवायचं काम केलं. पण भाजपच्या एकाही नेत्याने तोंडातून ब्र काढला नाही, त्याच्यावरती भाष्य केलं नाही. आणि इतकं होऊन सुद्धा वैभववाडी तालुक्यातील जो धनगर समाज आहे तो जर भाजपला मतदान करणार असेल तर खूप मोठी शोकांतिका आहे. बांधवांनो, हीच वेळ आहे. आज त्या ठिकाणी या भाजपने धनगर समाजाला एक नेतृत्व म्हणून एक प्रतिनिधित्व करण्याकरिता, तुमच्या आमच्या गावगाड्यातील प्रश्न सोडवण्याकरिता एक उमेदवार दिला नाही, पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा सन्मान केला नाही. त्यामुळे येणाऱ्या 7 फेब्रुवारी रोजी मतदान करतेवेळी आपण विचार केला पाहिजे, भाजप आणि कमळ ह्या चिन्हाला आपल्याकडून मतदान झालं नाही पाहिजे. ह्यांच्या विरोधात आपण मतदान केलं पाहिजे आणि ह्यांच्या विरोधात एकजूट आणि ताकद दाखवली पाहिजे. त्याच वेळी तुमची किंमत कळली जाईल आणि ह्यांनाही तुमच्या ताकदीचा अंदाज आला जाईल.